हॅलो एव्हरीवन. तर आपण आज नर्वस सिस्टीम बघणार आहे. नर्वस सिस्टीम सिस्टीमचे दोन टाईप आहे. एक आहे पेरिफेरल नर्वस सिस्टीम आणि दुसरा आहे सेंट्रल नर्वस सिस्टीम. सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड येतात. काय ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड. तर पेरिफेरल नर्वस सिस्टीम दोन पार्टमध्ये डिवाइड केलेली आहे. एक आहे अफेरंट आणि दुसरा आहे इफेरंट. एखादी इन्फॉर्मेशन पेरिफेरल टिश्यू पासून सेंट्रल नर्वस सिस्टीमकडे येत असेल तर त्यालाच आपण अफेरंट म्हणतो. एक्झाम्पल, एखादी इन्फॉर्मेशन स्केलेटल मसल्स पासून ब्रेनकडे येत असेल तर त्यालाच आपण अफेरंट म्हणतो. किंवा यालाच अफेरंटलाच आपण दुसऱ्या शब्दात सेन्सरी पण म्हणू शकतो. सेन्सरी. कारण हे का आपण सेन्सरी म्हणलं, कारण हे पेरिफेरल टिश्यू पासून म्हणजे सेन्सरी इन्फॉर्मेशन कलेक्ट करून राहिलं. म्हणजे पेरिफेरल टिश्यू पासून सेन्सरी इन्फॉर्मेशन कलेक्ट करून आपल्या ब्रेनला देतं. म्हणजे हे एक प्रकारचं सेन्सरी इन्फॉर्मेशन देतं. आणि इफेरंट म्हणजे एखादी इन्फॉर्मेशन सेंट्रल नर्वस सिस्टीम पासून पेरिफेरल टिश्यूपर्यंत येत असेल तर त्यालाच आपण इफेरंट म्हणतो. किंवा यालाच आपण मोटार पण म्हणू शकतो. मोटार. सपोज आपल्याला एखादी ॲक्टिव्हिटी करायची तर सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड येतात. तर ब्रेन आपल्याला कमांड देतो. मग तेव्हा एखादी इन्फॉर्मेशन ब्रेनकडून एखाद्या पेरिफेरल टिश्यू किंवा ऑर्गनकडे किंवा पेरिफेरल पार्टकडे येत असेल तर त्यालाच आपण अफेरंट म्हणतो किंवा आपण त्याला मोटर म्हणू शकतो. सपोज ही इन्फॉर्मेशन जर अनकंट्रोल ऑर्गनकडे जात असेल, जर ही इन्फॉर्मेशन अनकंट्रोल ऑर्गनला जात असेल त्यालाच आपण ॲटोनॉमस नर्वस सिस्टीम. आणि एखादी इन्फॉर्मेशन कंट्रोल ऑर्गनला जात असेल तर त्यालाच आपण सोमॅटिक नर्वस सिस्टीम म्हणतो. तर अनकंट्रोल ऑर्गनचं एक्झाम्पल काय आहे? हार्ट. आणि कंट्रोल ऑर्गनचं एक्झाम्पल काय आहे? स्केलेटल मसल्स. तर काय बघितलं आपण? सेंट्रल नर्वस सिस्टीमचे दोन टाईप आहे. पेरिफेरल नर्वस सिस्टीम, सेंट्रल नर्वस सिस्टीम. सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड येतात. पेरिफेरल नर्वस सिस्टीमचे दोन पार्ट आहे, अफेरंट आणि इफेरंट. तर अफेरंट काय आहे? एखादी इन्फॉर्मेशन पेरिफेरल टिश्यू पासून सेंट्रल नर्वस सिस्टीमकडे येत असेल तर त्यालाच आपण अफेरंट म्हणतो. तर पेरिफेरल टिश्यू म्हणजेच काय? त्यात स्केलेटल मसल्स पण असू शकतात. जर एखादी इन्फॉर्मेशन स्केलेटल मसल्स पासून ब्रेनकडे येत असेल, सपोज आपल्या स्केलेटल मसल्सला झटका लागला, काय झालं तर लगेच ते ब्रेनकडे इन्फॉर्मेशन जाते. त्यालाच आपण अफेरंट म्हणतो किंवा त्यालाच आपण सेन्सरी पण म्हणू शकतो. जर एखादी इन्फॉर्मेशन सेंट्रल नर्वस सिस्टीम पासून पेरिफेरल टिश्यूकडे येत असेल तर त्यालाच आपण इफेरंट म्हणतो. सपोज आपल्याला एखादं काम करायचे किंवा ॲक्टिव्हिटी करायची तर आपला ब्रेन कमांड देतो. मग ते मेसेज किंवा ते कमांड आपल्या पेरिफेरल टिश्यूकडे जाते. पेरिफेरल टिश्यू म्हणजेच काय? स्केलेटल मसल्स पण असू शकतात. मग तेव्हा आपण ते ॲक्टिव्हिटी करतो त्यालाच आपण इफेरंट म्हणतो. जर सेंट्रल नर्वस सिस्टीम ही इन्फॉर्मेशन घेऊन आपल्या अनकंट्रोल ऑर्गनकडे जात असेल, एक्झाम्पल हार्ट, तर त्यालाच आपण ॲटोनॉमस नर्वस सिस्टीम म्हणतो. आणि हीच इन्फॉर्मेशन आपल्या कंट्रोल ऑर्गनला जात असेल तर त्यालाच आपण सोमॅटिक नर्वस सिस्टीम म्हणतो.